INDTV न्यूजचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी INDTV न्यूजला सबस्क्राइब करून बेल आयकॉन ऑलवर सेट करा। प्रकाशा येथील नदी काठावर तापी जन्मोत्सवामुळे आले यात्रेचे स्वरूप। शोभा यात्रेसह तापी माता महाआरतीसह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न। पाहूया याबाबतचा आमचे प्रकाशाचे प्रतिनिधी पूनम चव्हाण यांचा स्पेशल रिपोर्ट। याबाबत सविस्तर वृत्त असे। प्रकाशा गावात तापी जन्मोत्सवानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली। विविध धार्मिक कार्यक्रमांसह सायंकाळी संगमेश्वर नदी घाटावर तापी मातेची महाआरती करण्यात आली। अशा विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे गोमाई, पुलिंदा, सूर्यकन्या, तापी अशा 3 नद्यांच्या त्रिवेणी संगमाला शनिवारी यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले। शनिवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती। दुपारी 12 वाजेपर्यंत गावात पावसाची संततधार सुरू होती। गावातील गडी येथून दुपारी 12 वाजेच्या सुमारास भाविकांनी शोभायात्रा काढली। डोक्यावर कळस घेत महिला शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या। गावातील मुख्य चौकातून निघालेली ही मिरवणूक काल भैरव मंदिराजवळ समाप्त झाली। त्रिवेणी संगमावर तापी मातेच्या प्रकट दिनानिमित्त महाआरतीचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। नदी घाटावर तापी माता मूर्तीची चल प्राण प्रतिष्ठा करण्यात आली। जिल्ह्यातील ब्रह्मवृंदांकडून सामूहिक मंत्रजाप शक्तिपाठ करण्यात आला। संगमेश्वर महादेवाच्या साक्षीने सायंकाळी 7 वाजता सूर्यकन्या तापी मातेच्या आरतीला सुरुवात झाली। या प्रसंगी श्री श्री 1008 परमपूज्य संत श्री तारादास महाराज बद्रीझिरा, परमपूज्य साध्वी जिज्ञासा दीदी कोठली, संत संतोष महाराज निसरपूर, अविनाश महाराज जोशी नंदुरबार, खगेंद्र महाराज बुवा शहादा यांच्यासह उत्सव समितीचे सदस्य व ग्रामस्थ यांच्या साक्षीने महाआरती करण्यात आली। यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुप्रिया गावित, आमदार राजेश पाळवी, माजी खासदार डॉक्टर हिना गावित, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी जिपो उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन अभिजित पाटील, प्राध्यापक मकरंद पाटील, सभापती हेमलता शितोळे, हरी पटेल, राजू पटेल आदी उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी तापी माता आरती सेवा समिती ग्रामस्थांचे सहकार्य लाभले। सूत्रसंचलन विष्णू जोंधळे यांनी केले।